पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे कीर्तने महिला मंडळ म्हणजे तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा, लिंबाची निंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलून टाकायचा, आज जरा मी टेन्शन मध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खट्याळी, घरोघर मातीच्या चुली, थोडस बोलत जा. आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम, हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम, त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईल मुळे संवाद संपलाय, मान्य आहे का. बोला, बोलत जा, पुरीला पोराला बोलत जा. बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक बोलतच नाही लोक, लग्वीला गेला मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली. आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं. आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे. ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही, वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली पोरा. एक मोबाईल मुळे संवाद संपला, मान्य आहे का. बोला, ए आजारी तुम्ही, बोलायला काय झालं. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसत आहेत माणसं. येड्या बाबडीत, मोरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर तांगड्या टाकून पागल झाली, पागलच झाली ती. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईल मुळे मेंदू हँग झाली. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईल मुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही, त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. हा म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या, नाही देऊच नका. खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. हा चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल, यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे. पोरांना मोबाईलला गेम कोणत्या आहे रे, पबजी, अजून पिपल, जोरात बोला कोणती. हा पबजी काय झालं. नाही, हे बंद करा. आणि हे काळाची मोबाईलला काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाना. आमचं तुमचं एकच झाले. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज, माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ती 6:45 जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती.
काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. नाही, पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. मग हे एक मडक आहे आणि हे एक मडक आहे काला स्वरूप. हे एक मडक आहे, हे एक मडक आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव टाळ वाजवा. तुझा विना मी कोणा न कळे मुखे कुणाच्या पडते दोन्ही तुझा मुठी तू विना कुंभार विठ्ठला, तू विना कुंभार फिरत्याचा हे एक मडक आहे, हे एक मड. टाळकरी सावध राहा रे. हे एक मडक आहे, हे एक मडक आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. या मडक्यात लाह्या आणि मुरमुरे आहेत आणि याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहेत. मोजा पटकन. 2 4 निडाय का. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. देवाचं म्हणणं ह्या मडक्याला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं ह्या मडक्याला छिद्र 10. मोजा 10 वैवी. 10 मोजून दाखवतो. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून शरीर ब्रह्मरूप होणं 10. बस. आता ह्या मडक्यामध्ये लाह्या आणि मुरमुरे आहेत. याच्यात काय काय लहान आले बोर बैठे बैठे सावधान. सावधान असं आहे का? इंग्लिश मिडियमला आहे ना तू, त्याच्यामुळे सावधान. आणि लहान आले पोरांनी पटकन उत्तर द्यायचं. आता आपल्याला आकडे मोजायचे. काय मोजायचंय बोलत जा ना तुम्ही. आकडे मोजायचे. आता कसे मोजायचे पा. या मडक्यात काय काय आपल्याला सापडायचा. सरळ बस रे, तोंडातलं बोट काढ. हा, आणि पटकन सगळे पोराने हात लावा. आता मी सांगाल तिथं आपल्याला हे मोजायचा. हे एक मडकं झालं का. हे सुद्धा काय मडकं. याला छिद्र किती आहेत. 1. याला छिद्र आहे 10. या मडक्यात काय आहे. लाह्या आणि मुरमुरे. लाह्या आणि दही. लाह्यांद मुरमुरे एकच. मी लाह्या म्हणते, ती मुरमुरे म्हणते. हे असंच होणार महाराज. लहान आली पोरालाही चित्र. एका पोराला गुरुजीने सांगितलं 52 गावांची नावं सांगते. काट म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला त्याच्याकडे. झाले ना 52 40 आणि 12. पोर आहे ते. एक पोरगर रस्त्याच्याकडे उभं होतं, मैच चारीत होतं. मी त्याला म्हणलं मैच दुती ती का रे. ती मायापुढचं निघलं. ती म्हणलं देत नाही, काढावं लागत. ते काय बोलत आहे काय. लहान आणि पोरं म्हणजे काय एवढी सोपी नाही महाराज. ए सावध राहायचं. आता पटापटा बोलायचा. बोल का पटापटा. हे बऱ्या तुम्ही नेमके ते खोक्या मागे लपले तिकडे सराक. हा, आता आपल्याला काय काय मोजायचं. याच्यात काय लाह्या आणि दही. हा बरोबर आहे. आता याच्यात काय काय मोजायचं मी सांगेल तिथं बोट लावा. असा हात करा. केला का. यातलं एक बोट इथे लावा बिंबीच्या जवळ. दोन्ही बाजूला खड्डा आहे का बघा. दोन्ही बाजूला टणक भाग आहे का. अरे मध्यभागी खड्डा आहे का. बोलत जा आहे का. हा, त्याच्यात एक बोट ठेवा. एक बोट इथं ठेवा इथं. आणि या हाताचं बोट इथं ठेवा. किती खड्डे झाले. 3 झाले का. 3 लॉक आहेत का ओपन आहे. लॉक आहे करेक्ट. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. तू नहीं म्हणले तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू मेरी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. इश्क ही मेरी जिंदगी है. अरे अंडरपॅन्टला वा झाला तुझं. तू प्रेम करायला नाही झाला तुझं.
आणि प्रेम बिम काय नाही महाराज, या सगळ्या लबाड्या. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सगळं करू शकत नाही. इसी के बिना मैं जी नाही सकता. तो म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढी हात लावून बसलो होतो. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय लग्नच झालं नाही काल. त्याचा फोटोच पाडला खाली. त्याने सांगितलं काय झालं. काय नाही, मला 3 तास शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय. तुम्हाला बिना मैं पल भर जी नाही सकती. इश्क ही मेरी जिंदगी आहे, फुल आहे, गुलाब का लडका आहे, गरीब का, असं बरंच काय असतं. ते शेवटच्या पानावर असतंय वहीच्या. त्याला गृहपाठ म्हणतात. तुम्ही लय बारीक मी सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही. माणसानं सावध राहावा. आणि तिनं मला असं म्हणत म्हणत कोर्टाच्या पारीपर्यंत नेलं. मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीवावळून टाकलाय, तुम्ही माझ्या डोळ्यात बघा, नाकात बघा, असं काही बरंच आहे. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एकच प्रश्न विचारला तिनं मला, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणतात प्रेम कशावालं. पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000 आहे. काल थांबल माराय पोर. मग त्या मित्राने सांगितलं अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीच आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला, तर माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. पाहतो काय काच काय आलंय मला, काही नाही. हे काल खरं, आज खरं, खरं. चला हात काढ लागतो मी. बरं जाऊ द्या. आता हे बघा, आता फक्त असं करा, इथं बोट ठेवा आणि सरळ वर वाढा. मोठा पटकान 3 खड्डे लागले का पहा. 1 2 3. परा पशंती मध्यमा, याचं नाव वैखरी. आता इथं बोट लावा, इथं एक लावा, इथं एक लावा, आणि मी म्हणतो तसं म्हणा. हा म्हणाल का जोरात? सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. म्हणा ओम 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 ओम. मी म्हणतो तसं होतंय का बा? इथं आज जाते का? इथं जात जाते का? इथं हालत आहे का? इथं धडधड होते का? याचं नाव 9व्या अध्यायात आहे. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. आणि याच्यातून काय तयार झालं आता पहा. इथं नाभी कमल आहे, आणि सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून झाली. त्यानं ओम शब्द बाहेर पडला. ओम मधून 3 अक्षर बाहेर पडले, अ उ म, आकार उकार मकार. आणि त्याच्यापासून जगात 3 गुण झाले, रजगुण तमगुण सत्वगुण. त्यापासून झाल्या 4 खाणी, जारस स्वेदज अंडज उद्भिद. आणि त्यातून झाल्या 84 लक्ष योनी, आणि 84 लक्ष योनीतून झाली नरदेहाची निर्मिती. आता हा जो तयार झाला, आता हा तयार कसा झाला 1 मिनिटात फास्ट मध्ये बनवून दाखवतो. स्त्री संघ झाला. स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून हवेच्या बुडबुडाने बाळाची वाढ सुरू होते. कशी होते पटकन ऐका. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं, चौथ्या महिन्यामध्ये बाळाला हस्ती येतात, 5व्या महिन्यामध्ये बाळाला त्वचा येते, 6व्या महिन्यामध्ये बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. आणि ते बाळाची वाढ पूर्ण झाल्यामुळं बऱ्याच बाळांचा जन्म 8व्या महिन्यात सुद्धा होऊ शकतो. होतो. आता बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हातवाला करते आणि असा बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडलं का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोडिया, ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर 7वी लिहायला येते. नियम असा आहे महिला मंडळ, बाळ जन्माला आल्यावर ते बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. 5वीच्या दिवशी ते पूजा करूनच दाखवायचं असतं. त्याच्या बापात सुद्धा दाखवायचं असतं, नियम आहे. कारण त्या बाळाच्या कपाळावर 7वी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101.
एक ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मुडगा. आता या 5-10 वर्षापासून सटवी लिहायला येत नाही. सटवीला बंद करून टाकले जातं. सटवीच्या डोक्याच्या बाहेर झाला आता. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात, तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग त्या पोराचं कपडं कोण लिहितं? हे नर्स फिरचं हिंडा त्या ना पांढरे कपडेवाले, हेच लिहायच्या. आणि हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले की त्याला 2 गोष्टी दिसत्या. एक, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं तर भातावर सुद्धा दारूच ओटली. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, आजीनं त्याला नाव ठेवलं. काय नाव तुझं? हर्षल. तुझं? अथर्व. तुझं? प्रज्वल. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी. ते बाळ बाहेर आलं, नाम नाही तयापाशी. त्याला प्रज्वल हे नाव ठेवलं. आणि चमड्याचं शरीर प्रज्वलचं तयार झालं. आणि याला देवाने काय काय दिलं? यादी. यादी. आता इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5, 5 + 5 10, मन 1 11. आणि ह्या 11 जणांना 11 शत्रू. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श. आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 6 + 5 11, 11 + 10 21, 11 × 11 11 दुने 22. आणि 22 जण ह्या जीवाला चिटकले. हा जीव या 22 जणांनी गुंतवला. आणि याच्यातली एक एक गोष्ट आवडा. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध, याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध, याला आवडते निंदा आणि स्तुती. दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहे. याला आवडते निंदा आणि स्तुती, याला आवडते याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध, याला आवडतो निंदा आणि स्तुती, याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण, आणि याला आवडतो स्पर्श, याला आवडतो रूप बेसूर आणि सुरेख. आणि असं हे शरीर तयार झालं. आणि या शरीरामध्ये हा एवढा भाग टिचभर दिला. आणि हा टिचभर भाग दिल्यामुळं याच्यामध्ये या जीवाला शिव होण्याचा अधिकार प्राप्त आहे, परंतु हा होत नाही. म्हणून हे जीवा, तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. बाळ बडू नाही दाखवलं, बॉल बाळही झालं, शाळेतही गेलं. आता तो काला, पहिला काला, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला. सगळ्या गवळ्यांकडे कृष्णाने पाहिलं, त्यांचं शरीर खुश झालं. आणि मग कृष्णाने गवळ्याला सांगितलं, गवळ्याहो, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर जगात 4 गोष्टी कधी तृप्त होत नाहीत. 1, अग्नी. अग्नी 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 टाकीत राहा, जळत राहणार. अग्नी तृप्त आहे? नाही. 2, स्त्री तृप्त नाही. केवढीची साडी आणा, थोडं डिझाईन. आता आपली बहीण दिवाळीला आलती, लबाड बोलायचं नाही सगळ्या पुरुषांनी. बहीण आपली आहे का नाही? आपल्या बायकोला साडी आपण घेणार आहे ना? किती जणांनी बायकोला न विचारता घेतली? त्यांनी बोटवर करा. बहीण आपली आहे ना. बायकोला साडी घेताना कधीच बहिणीला विचारायचं, बायकोला विचारायचं नाही बहिणीला घेताना. ती काय बऱ्या होय का? ती लगेच म्हणजे काय आणायची गरज आहे, कपाट भरलंय. मग त्याला आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला, तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळायचा. आमचे मंत्र लय खास, वैन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला सांगतो महाराज, आपण आपल्या बायकोचं जर कधी ऐकलं नाही ना, आपल्या भावाची ना आपली मारामारी कधीच होणार नाही. तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाची ना आपली मारामारी जर कधी होऊन द्यायची नसेल ना, बायकोला दुःख व्हायचं नाही, भावाला दुःख व्हायचं नाही. बायकोचं नुसतं ऐकत राहायचं, खरंय खरंय, तू म्हणते ते खरंय. काय अभ्यास आहे तुझा? इतक्या दिवस माझ्या डोक्यात नव्हतं आलं. पाऊस सकाळी चहा ठेवून नादी लावायची, घ्यायचा दिवस काढून कुठं सांगत बसले. एवढी वेळ तुम्ही आपले मंत्र शिका. सकाळी घाई निघायचं ना बाहेर कीर्तनाला, इकडे तिकडं. बायको कालच्या उखाड्या सांगायला लागली ना, खरंय खरंय, पाहू उद्या परवा, चहा ठेव, बंद करून टाकायचं. हा. आणि बहिणीला साडी आणायची असेल ना, 1500ची आणायची, 500ची चिटकवायची. आयडियाच करायची. 1500ची घ्यायची, 500ची चिंतीच्या पुढे टाकायची. डोळे वासून पाहती. 500ला, अगं 300लाच होत्या, उगाच कलर आवडला म्हणून 500 दिले. शेल मध्ये दिलंय ना, अशी जळाली पाहिजे ती. पण ती आपल्या पुढची, ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते.
आणि कपाटातली देते. आपण डोकं लागायचं अगं का 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 ही फक्त धुतली का गेलीच तुला दुसरी आहे ना. लहान आले पोरं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे? जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि आपल्या घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी बोलायला लागले होती तिला का व्याकरण आहे? आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलत का? काय काय सांभाळू मी? काय काय सांभाळू? काय काय सांभाळू? भांडे सांभाळू का? बकरं सांभाळू का? कोंबड्या सांभाळू का? तुमची आई सांभाळू का? तुमचा बाप सांभाळू? तू म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. पोरं सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. जोरात बोलायचं. आता या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा मराठी सैराट. जोरात सांगा. कोणता? आवाज कमी येतोय. कोणता? सैराट. सैराट मधलं सगळं फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखा. शिक्षणाच्या विकासाची पहिली पायरी. पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचा. आवाज कमी येतोय. घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची? मग बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. चला पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. 2.5 तास आपली पोरगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. जोरात सांगा. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत. सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. सगळ्या गवळ्यांची पोरं रोड झाले. कृष्णानं विचारलं कृष्णा. कृष्ण म्हणतायत तुमचे चेहरे उदास का? तर गवळी म्हणतात आम्हाला दूध मिळते रे पण मिळत नाही. आमचं दूध डेअरीला जातंय. मग कृष्णानं सांगितलं तुम्हाला पोटभर खायचंय का? मग या ना. कुठं याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, याल तरी
मनानं तुम्ही माझ्या माग आलात तर 4 गोष्टी तृप्त होत नाही. 1 स्त्री, 2 अग्नी, 3 जावई आणि 4 पोट. पोट पोट सकाळी खाते, दुपारी खाते, संध्याकाळी खाते, सकाळी खाते, जाताना बांधून येते, खाते. जावई कधी तृप्त होत नाही. 70चं मात्र म्हणतं आली मांडव परत नाही. काय मांडववरून फेकायचं का तुला? जावई कधी तृप्त होत नाही. आणि तुम्हाला पोटभर खायचं असेल तर माझ्या मागे या, पण तसं येऊ नका. कायेनं वाचेनं मनानं या. कारण माझं ब्रीद असं आहे, जो मज होय अन्यन्य शरण, त्याची निवारी मी जन्मवर. मी त्याच्या दिवनमूर्तीचा फेरा चुकेन. माझ्या मागे तुम्ही आलात तर मी तुम्हाला पोटभर खायला देईल. फक्त तुम्ही एक करा, येताना हळूहळू या. हळूहळू याचा अर्थ 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे, ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे. तुम्ही येताना हळूहळू. आजच माळ घालायची ना आजच हरिपाठ आला पाहिजे असं नाही. पाया पडून सांगतो, ह्या जन्मात तुम्ही माळ घातली तर या जन्मात देव भेटेलच असं नाही. अनंत जन्म लागतील त्याला. मग हा बाबा बुधवारी आला, आल्यावर रात्री आला. आला तर आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जणी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारील. हा लगेच आईला म्हणला, मम्मी डोंट क्राय, डू नॉट टेक एनी टेन्शन, वर्क डिपेंड्स अपॉन टू मी. मी मम्मी मरायला जन्माला नाही आलो, मारायला जन्माला आलोय. आता इथं एक घोटाळा आहे. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला का त्याच्यातलं पहिली माया मारावी लागते, म्हणून पुतना मारली. दुसरा अहंकार मारावा लागतो, म्हणून बाबळ भट मारला. बाबळ भट हा अहंकार आहे आणि पुतना ही अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि आकर्षणात खर्च जास्त आहे, गरजेसाठी खर्च कमी आहे. परत नाही का, आकर्षण जे आहे त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे. नवरा बायको पोरगा पोरगी असली तर काय नाही, 3 किलो वांग्यात 6 दिवस निघतात. पण मेकअप खर्च इतका आहे, आकर्षण जास्त आहे. आणि आज 99 लोक कसे आहेत आकर्षण. लग्नाला 500 लोक असतात, जेवण काय लागत त्यांना, पण पैशाचा नाश. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. आता तुम्ही फेटे बांधा, आम्ही 9 वार घेतो. मग आता काय करा. आणि आम्ही चूक केली, गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या, नावळी तो मुंडके. आता काय करणार आहे. पैशाचा गैरवापर हा. लग्नात जेवण गरजेचं आहे, ते तुम्ही 50 पक्वानं घाला आणि ते सुईचे घाला. चांगले गोल गुलाबजांबू होते. पंच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलतं का तुमचं? काय काही करीत बसायचं आपलं बावळटासारखं. पैसे झाले म्हणजे काही करायचं का? गोल गुलाबजांबू टपाटपा म्हातारी तोंडात टाकायची. केला लांबकोळा, गुतला म्हातारीच्या नागपुरीत, मिळालं म्हातारं पंक्तीत. काय पैशाचा नाश. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणच्या बापाचं काय गेलं, केलं एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेले. फार वाटुळं झालं महाराज. आणि हे केवळ लक्ष्मीचा अतिरेक आहे. ऐका नीट आता. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ वाया घालू नका. वेळ वाया घालू नका. 3 गोष्टी घालू नका. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. थोडंसं पुढे सरकायचंय पटकन. वाद, विसंवाद आणि संवाद 3 शब्द परून देतो, पुढे अभंगात घुसतो. कारण असताना उकरून काढणं ते नाव वाद. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं पटकन. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही, पटापटा बोला. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, भेटा तिला. तिला विचारा फक्त काय झालं. तोंड झोडाया माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं धाकट्याचं लगीन करते का, तसा मोकळा देवाला सोडीन पण नको का, एवढी जिरावली. मग कधी ध्यानात ठेवायचं, भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच. टाळावं नाही म्हणजे करूच नाही. जर कोणाचं जुळत आलं असेल तर त्याला दुपारी फोन करा, भाऊ मी कीर्तन ऐकलंय, तू तिकडे कोणलाही दे. का का उत्तर नीट आहे का महिला मंडळ. का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे, आपला भाऊ आहे. इथं फरक आहे. उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार.
तो म्हणतो आपल्या गुड्डीचा काय दोष नाही, आपली बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. गुड्डी ओके, गुड्डीची नाही अडचण. गुड्डी कॉलेज पासून ओकेच. गुड्डी कॉलेजला असताना सुद्धा 8-8 दिवस पळून जायची, पण गुड्डी ओकेच. गुड्डी पायी 3 पोरांनी फाशी घेतले, पण गुड्डीनं हाय गाय नाही केली. फक्त आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आणि तिला गुड्डीच गोळ्या देईल. नाही नाही, रक्ताचे नाते तुटत नाहीत, असं नाही चालत. ते काळ आता बदलला आहे, नाते राहिले नाहीत. आत्ताची माणसं प्रेम करत नाहीत, आता माणसं पैशावर प्रेम करतात, नात्यावर प्रेम नाहीये. यातल्या 20 महिला अशा निघतील आत्ता माया पुढे बसेल. आत्ता यातल्या 20 महिला अशा आहेत आज आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, याच्यात 20 येत अशा. कबूल व्हा, मला नाव सांगायला लावू नका. नाही नाही महाराज नाही येते हे, आता तसं राहिलं नाही. कारण आता एकच व्याख्या झाली, लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो लव्ह इन द वर्ल्ड. पैसा म्हणजे प्रेम. आता काही लोक म्हणतात त्या प्रिय करायचं, त्या प्रियशीवर लई प्रेम आहे. ह्या पारावरच्या गप्पा आहेत. अशी प्रेम करायला प्रियशी मोकळी नाही विदाऊट मनी. अरे प्रियशी प्रेम करते तर बावलाटा, तिला हँडशीट आपण घेऊन दिलंय, सिम आपण टाकलंय, तिचा बॅलन्स आपण टाकतोय, तिचं पॉकेट मनी आपण देतोय, आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाकतोय. ती फक्त आपल्या गाडीवर तोंड बांधून बसते, एवढंच आहे ना. प्रेम बिम काय नाही ह्या जगात. त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. ह्या जगात दोघांनीच प्रेम केलंय आतापर्यंत. एक आई वडील आणि 2 संत. तिसरा जगात कोणी प्रेम करत, बायको बिको प्रियशी ब्रियशी सगळ्याला बाड्या. प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते प्रिय करायच्या. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, आणि पोरग झाल्या म्हणते तू अनाथ आहे. जन हे सुखाचे जागे पिलाते, जन हे सुखाचे जागे पिलाते, जन हे सुखाचे जागे पिलाते, जन हे सुखाचे जागे पिलाते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. माणसाच्या संसारात सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य ऐका मिळतात. पण लग्नाचं पहिलं वर्ष अहो अहो ऐकलं का? पहिलं वर्ष एकदम नाजूक. अहो ऐकलं का? दुसरं वर्ष ऐकू येतं का? तिसरं वर्ष फुटले का कान? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरीन आला आमच्या बोकाट. नाही 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 मग महिनाभर अगोदर विचारितो प्रस्थान कधी आहे प्रस्थान. आपण म्हणलं का ज्येष्ठ ते लांबलं काय नु लांबलं नाही. नाही 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 ओवी माऊलीची जयाची आई का धड नाही तयाचे परत्र पुशी काय. असं थोडं चालत का? कोणी उठायचं मला भागवत शिकायचं. तुझ्या बापाच पेंडे 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. ज्या गावात कथा थुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला.
भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करता, झाकली सवाला खची, चला थोडं पुढं. वाद शब्द संपून टाकू आता. कारण नसताना उकरून काढणं वाद. आपण एक म्हणले त्याला दुसरं म्हणायचं, विसंवाद. माळ घाल, टिकल का? घालू नको, घालू नको पण कणू नको. शेतकऱ्याची बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या, गप्पा हाणीत बसल्या, आणि एक शेजारची बाई आली तिला म्हणली आमचा 2 BHK फ्लॅट विकायचा आहे. आणि शेजारची म्हणली माझी 5 गुंठी जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल, म्हणजे पसंती कशाला देईल? फ्लॅटलाच देणार. तिला बुद्धीच तेवढी आहे ना, तिला काय भेजा बिजा का काय? ती म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन बनवू, एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच आहे. एका टॉमीला साखळी घेऊन एकाला बरमुडा घेऊ. दोन्ही टॉमी गार्डन मध्ये हिंडतील, बास डोळे भरून पाहू, ह्याच देही याच डोळा. नोकरीवाल्याची म्हणेल एक म्हैस विकेल, शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल, माझा गळा रिकामा करेल, पण काळी आई घेईल का ती पुन्हा मिळणार नाही. नवऱ्यानं सांगितलं अगं दागिने तुझ्याकडून माझ्याकडून तुला परत होणार नाही, नाही झाले तरी चालतील, तोच दागिना आहे माझा. इतका फरक आहे. हे सर्व्हिस मधून रिटायर झालेली माणसं आहेत ना, तुम्ही आता बरेच असतील इथं, तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने, जाऊ द्या, झालं ते झालं. तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा, तर सुईचे लाल हे लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता झालं ते, रविवार सोडा आता. हे रविवार बिवार हे सगळं एक वाक्य सांगा मला, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, आणि तो द्यावाच लागतो. आणि तुम्ही मी संसारी माणसं आहे, आपण संसारात किती जरी केलं ना महाराज, काय मागच्या अवलादींना घेणं नाही, काय नाही. मुलगा डॉक्टर केलाय, सुनबाई डॉक्टर केली, पण सासऱ्याला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत, आणि दोघे डॉक्टर आहेत. अशी किती कुटुंब नाहीत बोला. बरोबर काय, आपण करताना चांगलं करत असतो, पण ज्याचं त्याचं अपराध. एकाच वाक्यात सांगू तुम्हाला महिला मंडळ, एकाच वाक्यात, स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता. स्वतःची मुलगी सेवा करण्यासाठी दाशाच होत्या. जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता, ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली. जनक राजा डोळे भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं, पण दिवस फिरले महाराज. जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची, तीच मुलगी वलकले नेसून वनवासाला निघली. तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहतोय. जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही का, जनक राजाच्या डोळ्यातून तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही. माझी पोरगी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासात निघली, जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही. आत्ताचा जर एखादा जनक असता रामाचं कानपाड फोडून टाकलं असतं. नालाय का, माया पोरीला दुसरा नवरा करून देतो, 1.5 लाख दे. हा तू इतका पागल आहे मला काय माहित, बायको घेऊन वनवासाला निघला तू, माझी पोर नाही. पण जनक राजा का रडला नाही, का बोलला नाही, त्याचं उत्तर ऐका. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल, कधी बदलेल सांगता येत नाही. राजा जनक विचार करतोय, यदा कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होतं, तोपर्यंत माझी मुलगी राजयोगात वाढली. उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात 14 वर्ष वनवास असेल तर मी तिचं प्रारब्ध बदलू शकत नाही. पण तिनं जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर अजरामर होत असेल तर वनवास काढायलाही काय हरकत आहे. त्याची मुलगी अजरा अमर झाली महाराज, इतिहासात कायमचं नाव राहिलं. मी म्हणतो 2 वेळा मुलगा MPSC नापास झाला, होऊ द्या, 3 वेळा होऊ द्या, मी म्हणतो 5 वेळा होऊ द्या, पण हे 5 झाल्यावर लाल दिवस आहे. कष्ट करायला काय हरकत आहे, काय हरकत काय. जर आपण नापास होऊ द्या ना, काय 2-3 विषय राहिले काय, एखादा विषय राहिला काय, पण तो जर ध्यास घेतला तर एक दिवस त्या गोष्टीत जय आहे. एक वाक्य लिहूनच ठेवा, इंद्रिकडचं वाक्य आहे, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं, धोका मरू द्या, कॉलेजला असताना आपल्याला प्रेयशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जाते तरी तू तिच्यावर जळतो, म्हणजे पागल आहे का तू.
अरे सोडून दे मावळाटा, शिर सलामत तो पगडी 50. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? मागचं उकरून काढू नका. आणि आपल्या लोकांना ती सवय लागली, सोडून देते. आज चांगलं जगा, उद्या चांगलंच होईल. काय मत आहे? बस वाद संवाद, वाद विसंवाद, 2 शब्द संपले. आणि तिसरा, एकाने बोलायचं ना अनेकाने ऐकायचं, याचं नाव संवाद. म्हणून गीतेच्या शेवटच्या अध्यायातल्या शब्द आहे श्रीकृष्ण अर्जुन, श्रीकृष्णाचा ना अर्जुनाचा संवाद. तसं आज काल्याला घेतलेला अभंग गवळ्यांचा आणि कृष्णाचा संवाद आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. संवाद आज कीर्तनाला घेतलेली गवळण तुकोबरायांची कडवे 4 आणि संवाद प्रकरणातील आहे. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते आपल्याकडे चालत नाही. दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघे वर करा, ते चालत नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला आपल्या भामटेवानी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसल्यावर बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणाय. राहू द्या नका आता काय करू. अय नका ते आता इकडं लय फिट बसले, नका सरकू. फिट बसले ते काय ते उगाच हालचाल करण्यापेक्षा हे इकडे येऊन बसवा. हे टाळकरी बाजूला करा आणि इकडे बसू दे ना. तुम्ही दोघं माईक इकडे घ्या ना, एवढा कोपरा मोकळा होईल. इने करे सगट ती पोरं इकडे व्हा. हे बाई इकडे भरपूर जागा, इकडे येऊ द्या. सारखं पुढे तुम्ही गेले बॉम्बाले 2-4 मिनिट. ते एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागल्यावर विक्षेप नाही चालत. आता तुम्ही करंट मध्ये कीर्तनाच्या मास. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायचं नाही. फटाफटा मी बोलायचं तुम्ही बोलायचं. मी बोलायचं, बस मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. नुसतं आम्ही बोलायचं तुम्ही ऐकायचं. भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैलगा म्हण, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा.